मशीन आपण रिपेअर करायला नेलं ना, त्याच्यानंतर शिवायला घेतलंय बघा समोर. कोणाकोणाच्या घरात ब्लाऊज शिवला जातो कमेंट करून नक्की सांगा. ती वेगळीच मजा असते. पण खूप जणांच्या घरात ब्लाऊज शिवत असतील आता, कारण की ट्रेंडिंग टॉपिक चालू आहे. काही ना काही चालूच आहे प्रत्येकाच्या घरात, आरी वर्क वगैरे. त्याने फोनचं नाव काय सांगला? तुमच्या फोनचं नाव कसा विचारत होता? बरोबर. असं तर पहिल्याच पावसामध्ये धुवून गेलेलं आहे पूर्ण. आणि दगड बघा, कोणाचा ऍक्सिडेंट होईल काय होईल ते नाही. पूर्ण बघा रस्ता जिथून आता हायवे येतो ना, तिथं पण ते दगड टाकल्यात अशी. साठला नेले तरी नानीचं कसं भांडण बघ भावाला, म्हणून भावकराला लेडीजलाच बोलवायचं असतं. आकडे बघा एवढंच आहे ना, मला वाटलं जाम मोठं घेतलं नानीने पाकिट. नानी पण चिंगूसपणा करायला लागली आता. तेवढं मोठं काढायला सांगितलं ना भैया, उतना बडा निकाल नाही बोले और इतना सा लिया. हॅलो काही चालू यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर दाखवलं तुम्हाला मम्मी शिवते ब्लाऊज. खूप दिवसांनी दाखवलं नाही तुम्हाला. चला या आतमध्ये बेडरूममध्ये शिवते, दाखवतो तुम्हाला. कंटिन्यू आपल्याबरोबर ब्लॉगमध्ये. आणि कारण की मशीन आपण रिपेअर करायला नेलं ना, त्याच्यानंतर शिवायला घेतलं आहे बघा समोर. कोणाकोणाच्या घरात ब्लाऊज शिवला जातो कमेंट करून नक्की सांगा. पण खूप जणांच्या घरात ब्लाऊज शिवत असतील आता, कारण की ट्रेंडिंग टॉपिक चालू आहे. काही ना काही चालूच आहे प्रत्येकाच्या घरात, आरी वर्क वगैरे. पण मस्त वाटतं असं घरामध्ये केल्यावर. आणि नवीन नवीन डिझाईन असतील तर मला इंस्टाग्रामला DM करा, म्हणजे मम्मीला मी दाखवू शकतो. कारण की जेवढ्या काही भेटतात ना यूट्यूबवर वगैरे बघायला, त्याच्यामध्ये करता येतं की मम्मीसुद्धा स्वतः ट्राय करते नवीन काही बनवायचा. तर कोणाकडे असतील तर नक्की कमेंट करून सांगा मला, किंवा इंस्टाग्रामला आपल्याला DM करून व्हिडिओ किंवा फोटो वगैरे असतील तर पाठवून द्या. हे बघा आता नवीन डिझाईन काय त्यांचं चालतं ते वेगळंच असतं. पण मला दाखवायचं होतं. किती दिवस भरपूर जणं बोलतात मम्मीला दाखवत नाही, काम करताना वगैरे, जेवण करताना. आज नक्की दाखवतो. याच्यापुढे तुम्हाला कंटिन्यू बघायला भेटेल, कारण की काही इश्यू झाला होता म्हणून आम्ही दाखवत नव्हतं, मध्ये मध्ये दाखवायचं. आणि याच्यापुढे तुम्हाला कंटिन्यू मम्मी बघायला भेटेल ब्लॉगमध्ये. शिवण झालंय आणि ती ना मागील 32 वर्षापासून शिवण करते, म्हणजे स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवते. डेंजर सीन आहे एकदम. काय उतरलं खालून. उंदीर बघा किती आले, पूर्ण वाट लावायला आले उंदीर. आताच पिल्लाय, म्हणजे जास्त मोठा पण नाही. गाड्यांची पूर्ण वाट लावून टाकतात. चालू पिऊसांच्या घरी. खूप दिवस झाले गेलो नाही, तर बघूया. चला उंदीर तर गेला हक्कलला त्याला. आणि आदर्श चालले फिरायला मस्त बदलापूरला ना रे, अंबरनाथला, वॉटरफॉलला. का जा ना, कंटाला काय ना. इतर दिवशी बरोबर मला नेत नाही ये ना करता. हा आता फिरायला नेतं तर जात ना. का गेम खेळायला पाहिजे ना, तिथे गेम खेळायला नाही भेटणार. रिझन तोच आहे, मला माहिती आहे. तू किती पण हुशार असला ना, तरी मी तुला रिझन देऊ. वळखी जगायला पाहिजे. जाशील तेव्हा वाला कोण ना, हा जाशील तेव्हा वाला कोण ना, जाशील तर कशी वाला कोण. काय बोलत होता तो? कुठला? तामिळनाडू. त्याने फोनचं नाव काय सांगला? तुमच्या फोनचं नाव कसा विचारत होता? बरोबर. डेंजर. तुम्ही पण तू इंग्लिश मध्ये तुमचं जे बोलतो तुम्ही त्याला कंटवता. तर गाईस यांना फ्री फ्राय केलं होतं. तामिळनाडूवरून कोणतरी भेटलेलं, म्हणजे जॉईन झालेला. तर तो फोनचं नाव वगैरे सगळं विचारतो. तुमचं नाव काय? हे अँटिक पीस होतं त्यांचे. आहे रेडमीचा फोन, आयफोन. असंच गांडवाचं सगळ्यांना. त्याला तामिळनाडू बोलताना तमिळनाडू काय असं काहीतरी बोलत होता मगाशी. यांच्यासारखं कोणीच नसल. आणि आता चाललं ट्युशनला. मगच पासून मला वाटलं गेलीच ट्युशनला, पण ही गेली तिथे कोणच्या जवळ
फ्रेंडकडे गेलेली. डेंजर आहे बाबा. अक्षर मस्त आहे त्याचा. दाखवेन तुम्हाला नंतर. मी आता चालले ट्युशनला. एकदम भारी आहे. कोंबडी कशी वाक करतो तसा अक्षर. हो माझ्यापेक्षा चांगलं. मी बोल म्हणून तर बोललो ना माझ्यापेक्षा चांगलं. कोंबडीने वाकरलेला अक्षर. मग दाखव 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 कोंबडीने वाकरलेला. आता तर चांगला पेज नको ओपन करू. पहिला पेज ओपन कर. थांबता दाखव ना दाखव ना. हे बघ कोंबडीने वाकरलेला आहे. हालू फास्ट. हे बघ तू पेपर द्यायला गेली तिथं 1 तास 2 तास जेवढा असतील ते हिशोबाने तुला मार्क भेटणार. हा काही नको. हा कोंबडीने वाकरलेला अक्षर. जास्त ना जास्त होतं तुझं आता. हट काय काय परत बोलतो परत बोल. तामिळनाडू बोल ना. बोल ना बोल ना. हे बोल ना बोल ना बोल ना बोल ना. तामिळनाडू काय काय बोलतो बोल ना. बोल बोल. तमिळनाडू. डेंजर सीन. तमिळनाडू. ए तमिळनाडू. अरे तामिळनाडू बोल असेल तमिळनाडू. डेंजर आहे. तुझा आवाज तुझी कानात तेल टाकलेला का तुझे. आता जे उंदीर दाखवतो तुला. हा कितीचा क्लास असतो. लवकर झालं का. तिथे का अभ्यास करणारस का ना. पिऊची मैत्रीण आली बघू शकता. कृतिका हे नाक्यावर आता जिंकून आणायचे नाना ते काकाशी पोर जे काही समजून जा. आणि ही पिऊ आता चालले ट्युशनला मस्त आहे की. काल मला हाय करत होती. बोलतं भेटायचा तुला ये आता भेट. हाय कर आता हाय कर. काहीच बघू शकता TMCचा कारभार बघा. एवढा पाणी साचले ना त्याच्यामध्ये डांबर टाकलाय ना. रस्त्यामध्ये दगड ठेवल्यात. असंच तर पहिल्याच पावसामध्ये धुवून गेलेलं आहे पूर्ण. आणि दगड बघा कोणाचा ऍक्सिडेंट होईल काय होईल ते नाही. पूर्ण बघा रस्ता जिथून आता हायवे येतो ना तिथं पण ते दगड टाकल्यात अशी. जे फेरीवाले आहेत त्यांचे मुलं रस्ता अरुंद होतं ते काही बघत ना. आणि ज्या मुलं अरुंद होतं ते तुम्ही बघताच दिसतं तुम्हाला. आता रस्ता पुन्हा अरुंद झाले. हे बघा इथं समोरच बघू शकता. आणि किती मोठी मोठी दगड टाकले. किती कसरत करायला लागते गाडीवाल्यांना. फक्त महानगरपालिकेचा झोल आहे. पट्टी लावून जातात. रस्ता आता जर फक्त जरी दगड काढली ना 10 मिनिटात खड्डे पडतील. एवढं बेकार रस्ता बनवले. पोचले तिथं त्यांच्या घराजवळ. आणि नानी बघा मस्त पैकी किडी मारत. कितीचा किडी मारल्या असतील माहित नाही. नानी रास मोठी आहे हिरवी. ये किती हिरवी दिसते का तुला किती मोठी आहे. तिचे डबल आहे. बघ किती मोठी आहे. डेंजर एकदम मोठी. आणि मारतोय किडी. कारण एवढा चांगला झाड झाले. कसली मोठी बघ ती आता किती मोठी बघ. पारली खाली मारल्या मारिला मग. तुला मारत कसली मोठी पोचलाय मस्त पैकी. पर्सन वाल्याचे येतात. नानीचा पर्सन घ्यायला आल्यात. मला एक तर चालत घेऊन आल्या पर्सन घ्यायला. दाखवतो तुम्हाला काय काय घेतलं नानी पर्सन. एक नंबर 2 नंबर गाणा. 1 नंबर कितीला. हो काढतो इथून वरतून. नानीला 1 नंबर शेव पाहिजे 2 नंबर नको. दाखव ना. 1 आधा 2 किलो 4 किलो जो भी रहेगा वो दिखा. कितीला रे. आता 60ला नेले तरी बघला. नानीचं कसं भांडण बघ भावाला. म्हणून भाव करायला लेडीजलाच बोलवायचं असतं. म्हणजे कमी होतं. आपल्याला कसं लुटतात ना ते. नानी भांडायला आले इथे. बघू शकता नानीने बघा हे गाठे घेतले. पापडी
आणि ही शेव घेतली 2 नंबर 1 नंबर जे समजून जा. ही 0 नंबर. आणि नानी आणि इकडे गाठे घेतल्यात, नानी दुसरे तिन्ही पण पापडे घेतल्यात. आणि ती आकडे घेतले, आकडे आकडे बघा एवढंच आहे ना. मला वाटलं जाम मोठं घेतलं नानीने पाकिट. नानी पण चिंगूसपणा करायला लागली आता. तेवढं मोठं काढायला सांगितलं ना भैया. उतना बडा निकाल नाही बोली और इतना सा लिया. लसूण चिवडा 60 रुपये. लसूण चिवडा आधा किलो का पाकिट दो. 60 रुपयाला आहे ना. चांगला आहे ना. नानी बघा किती काय 1 2 3 4 वस्तू घेतल्या. हे नानीने 3च वस्तू घेतल्या. बघ या 3 वस्तूसाठी मला चालत एवढ्याला मानलं. असतं दुसरी नाही आलं का लग जोडो. हा जाम भांडणं केली त्याच्याशी, नुसती भांडण भांडण केला. भावकरी होतं म्हणजे मस्ती चालू होती. टेन्शन नाही. आपल्या ब्लॉक मध्ये मस्तीच असते माहिती ना. काय माहिती आहे का भाव कमी जास्त तो लगे 80 रुपये सांगतो. नानी लगे 50 रुपये देत त्याला. अशी गत चालू होती. पण मस्त खायला असतात ना की या घ्यायला अशी खूप सारी दुकाने तिथे. आम्ही निघालो चालत पुन्हा. एवढे लांब आणले आम्ही. जो रात्री चालत यायचो ना, रात्रीच्या वेळी चालत यायचो ना, तिथे घेऊन आले. आणि काय चिवडा नाही आला. रात्रीच्या वेपर पण तुम्हाला दाखवले असेल आपलं याच्या आधी 1.5 महिने आधीचं जाऊन ब्लॉग बघा, तुम्हाला समजेल तिथं काय काय वेपर वगैरे. गाईच चाललोय आता नाक्यावर. मगाशी घेऊन आलो चिवडा वगैरे आणि संजय सोबत गेलेलो. आता नाक्यावर चाललोय. काहीतरी बटाटे वगैरे घ्यायचे आहेत. पप्पानी घेतले, फक्त जाऊन घेऊन यायचे. जाऊन पटकन घेऊन येतो. आज पण कुठं बाहेर नाही. आत्ताच नाक्यावर जस्ट आलोय. आणि तो भर कंपाऊंडवर गेलो होतो तेवढाच. परच्या दिवशी गेलो होतो ना भिवंडीला, तेव्हापासून वाट लागले पूर्ण. कुठं जायचे म्हणणं होतं तेव्हा. हो कोणचा फोन आहे? आयफोन आहे. डेंजर रे डेंजर. काय बोलते सांगू शकत नाही. मस्तपैकी घेऊन आलो. हे बघा इथं ठेवले कांदे एवढे. चला आता आपण जाऊ हॉलमध्ये पुन्हा एकदा. कटाला आले मला जाम. हो कांदा आणि बटाटी राहू दे. चल आता कांदा जाम माहिती ना. कांदे घेऊन आलो. आणि हे बघ गेम मध्ये घुसल्यान बघा. आता मगाशी भावीन संचय होता. आता इथं अख्खे दिवसापासून वाटतं घराच्या बाहेरच आहे. नानी जर ब्लॉग बघत असेल ना, याला घरांच्या सोडूच नको. आणि यो फिरायला चाललेला. आणि याला तिथं मोबाईल नाही भेटणार ना खेळायला, म्हणून तो फिरायचं जायचं कॅन्सल झाला वॉटरफॉलला. कोण बघ कसा फ्री फायर. ते पण पबजी डाउनलोड होतं का? त्या सरकारला सांगतो बंद कर ती पबजी फ्री फायर. पोरा एरी व्हायला लागली यांच्यासारखी. मोबाईल नसला का तो मोबाईल दे. मोबाईल कोणचा फोन आला का लगेच मोबाईल. तर 1 दिवस पण मोबाईल देत नाही. ते डेंजर सीन एकदम. पोरा इथे खरं सांगतो पालकाईनं कोणता मोबाईलच नाही द्यायला पाहिजे. जोपर्यंत 18 वर्ष होत ना तोपर्यंत मोबाईलच नाही द्यायला. पण काय आताची जमाना बदलले म्हणून मोबाईल हल्ली सर्वांनाच देतात. हा नॉर्मल येऊन दे ना. पण तू पागल झालीस ना त्याच्या नॉर्मलचा प्रश्न ग. मोबाईल आता संध्याकाळच्या वेळेला पप्पा मोबाईल दे ना. मोबाईल दिला 10 मिनिटानंतर कोणाचा कॉल आला ना, घेतला मोबाईल. तो कॉल कवा कट होतो ती वाट बघता ना. बोल लगेच परत मोबाईल दे ना. बघ ते बोटा बघा. हे जर बोटा अभ्यासामध्ये अशी फिरवायला सांगितली ना बोटा, तर काहीच नाही करू शकत. एवढा फास्ट नाही येणार. त्याला मराठी वाचता नाही अजून. त्याला हा सकाळच्या फिरव बघली मी किती फिरवली ती. हा तुझ्यासारखा बोऱ्या टोन बघू हर्षान. उजेर पिन न भरणार. ते लाईटीचा टोन म्हणजे मोबाईलचे ब्राईटनेस उजेरच्या तोंडावर पडतं ना चमकतं तरी. म्हणजे तो दिसत पिन नाही याच्या. काय बोलतो तू. आमच्या मनात एवढी मुलं येऊन जातात ना, म्हणून काही मुलं ना. आता आमचा आदर्श पण तसंच करतो. कधी कधी ना असा अतिपणा करतो गेम खेळायला. येऊन इथं बसले मस्त की बाई थंडी लागतं. चला आपण चालू खाली थोडा वेळ चालून घेतो. डोळ्यावर झोप पण येतो. आणि मला एक जॉबचे ऑफर सुद्धा आले, पण सांगू शकत नाही तुम्हाला. पण मला नाही करतो तो जॉब बिलकुल नाही. काय झालं तर आपल्या अंगावर येऊन डायरेक्ट स्किप करून टाकलं. तिथं सोहानी आलं अवतार बघा तिथं कसं. काही मस्त चालून झाला. आणि मॅच पण बघली ना, एकदम भारी मॅच झाली. इंडिया जिंकली. इंडिया विन. कोणला? विराट कोहलीला. बघला तुम्ही त्या?
काय पण नुसतं इंडिया विन झाली. एकदम भारी मोमेंट होता. लास्टचे 3 बॉल हार्दिक पांड्याने सुद्धा मस्त ओव्हर टाकले. बुमरान तर एकदम भारीच, एकदम कमाल केला बुमराने. चला आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बट या पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय.